भाग्यलक्ष्मी। रात्री जे झालं ते सगळं माहिती आहे तुम्हाला, मी तर कधी कोणाला सांगणार नाही, कधी माझा जीव गेला तरी सांगणार नाही, कारण माझ्या आईने शब्द दिला होता तुम्हाला। साहेब मी तुमच्या पाया पडते, माझ्या आईची मदत करा, ती तिथे एकटी आहे साहेब। या उलक्षणा काठी इथे काय करतेय? सूर्या बाहेर फेकून दिला पहिले, आली असेल मोबदला मागायला, नालायक कुलटा मेली। सूर्या साहेब माझी मदत करा, सोडा मला साहेब, मदत करा माझी। हिच्या पायावर बुराट पडली, रागा झालं काय? यांना बघा, मी बाप्पाजींकडे जाते, काहीतरी मदत मिळते का बघते। अरे हो 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 हो, अरे हो, अरे एवढं रातच्या टायमाला कशाला आलात? बाप्पाजी बाहेर धो 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 पाऊस कोसळतो, हे सांगायला आलात होय? आम्हाला कळत नाही। बाप्पाजी अहो काहीतरी करा, नाही तर समजा गाव वाहून जाईल बघा, समजा गाव वाहून जाईल। आई भिराई आणि आम्ही जोपर्यंत या गावात आहोत तोपर्यंत काही होत नाही, आम्ही समर्थ आहोत। भाऊसाहेब धनाजीरावांना भेटायचं आहे, अहो प्रलय आला गावामध्ये, अहो पाणी घुसलंय घराघरामध्ये। हो हो शांत व्हा, तुम्ही सगळेजण शांत व्हा, मला कळतंय सगळं, तुम्ही थांबा, मी धनाजीरावांना बोलवतो। मी म्हणते या प्रकरणात धनाजीराव काय करणार आहेत? धनाजीरावांनी फोन केला तर दिल्लीहूनही मदत घेऊ शकते। साहेब आजारी आहेत आणि ते आतमध्ये झोपलेत। कोणीतरी सांगत होतं धरणाला बी भगदड पडल्या, धरण जर फुटलं तर गावातला एक बी माणूस जिता राहायचा नाही। असं काही होत नाही, सगळ्या अफवा आहेत या। पाऊस कधी थांबणार आहे कुणास ठाऊक? पावसात गावातलं दुसरं कोणी गेलं असतं तर त्यांनी असंच ठेवलं असतं का? नक्कीच नाही, काहीतरी हालचाल नक्की केली असती काशी। गावातल्या लोकांना त्यांच्या जीवाची आणि घरांची काळजी वाटत असणार। हा पूर जर असाच वाढला तर आपली घरं वाहून जातील अशी भीती वाटत असणार सगळ्यांना। पावसाने आधी कव्हर केलाय। बरं झालं तू आला बाबा, काहीतरी कर बाबा, आई भिराईची खणा नारळांनी ओटी भर, नाही तर गाव वाहून जाईल आपलं। तेच सांगायला आलोय मी, तुमचा विश्वास बसो अगर न बसो, पण जयश्रीबाईंनी जो शाप दिला ना तोच भोवतोय गावाला। हे सगळं तिच्या शापानी होतंय की नाही हे बाधातीत असेल, पण तिचं प्रेत तिथं पडलंय आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करणं एवढी तरी माणुसकी आपल्यामध्ये हवी। बाप्पाजी धर्माच्या एवढ्या मोठ्या बाता मारतो, त्याला कळत नाही? अहो ही वेळ का हे सगळं बोलायची? ते काय नाही, मी आत्ता बाहेर पडणार आणि माणुसकी उरलेली 4 लोक मी गोळा करतो। भाऊ एक मिनिट, हे पैसे ठेव, असू दे, चल चल। काशी नामदेव जयश्रीबाईंना या अशा अवस्थेत, हे सगळं फार भयंकर घडतंय नामदेव। तो बाप्पाची ढोंगी नालायक अख्ख्या मानव जातीला कलंक येतो, त्याच्या भीतीमुळे कोणी जयश्रीबाईंचा अंत्यसंस्कार करायला यायला सुद्धा तयार नाहीये। मी काही माणसं घेऊन आलोय, आपण आधी जयश्रीबाईंचा अंत्यसंस्कार करूया।